जीवन संपवण्यासाठी आला. कुठे? गंगा मैयेच्या पावन तटावर. 4 खांदकरी, एक पानाड्या आणि महारोग्याला घेऊन आले. महारोगी ज्यावेळेला कमाल महाराजांनी पाहिला त्यावेळेला सांगितलं, कोण बाबा, कुठे चाललात? काय हे गेले का? नाही नाही, जिवंत आहे. महारोगाला त्रस्त झाले म्हणून व्याकुळ झाले. जीव गंगा मैयेमध्ये द्यायला तयार झाले. सोडायचं यांना गंगा मैयेमध्ये. कमाल महाराज म्हणले, असं नका करू, जीवन फार अनमोल आहे. कितीतरी लोक फाशी घेऊन मरतात. सावध व्हा, जागे व्हा. अरे 2 मित्र जोडा, चांगले सखे जोडा, ज्यांच्या जवळ आपण काहीतरी सुखदुःख ओरिजिनल सांगू शकू. आपलं जीवन वाचवणारे मित्र 2 जोडा, जास्त जोडू नका. पण आत्महत्येसारखं महापातक आपल्या डोक्याला लावून घेऊ नका. मरण लोकांना सोपं झालंय दादा, जीवन फार अनमोल आहे. कमाल महाराज म्हणतात, बाबा जीवनाचं महत्व नाही वाटतं तुम्हाला कळालं? अरे बाळा, महारोगानं फार त्रस्त झालोय, मरू दे मला. गंगा मैयेमध्ये मरायला चाललोय बाबा. महारोगानं त्रस्त झालात ना, तुमचा महारोग मी बरा करतो. महारोग तुमचा मी बरा करतो. कशानं? चला उतरा खाली, ठेवा खाली यांना. ठेवलं, चला गंगा मैयेमध्ये, मारा डुबकी. डुबकी मारा, राम म्हणा. काय करा? डुबकी मारा आणि राम म्हणा. सांगितलं, बर ठीक आहे. गंगा मैयेमध्ये डुबकी मारली, राम म्हणले, वरती आले, महारोग बरा झाला नाही. खांदकरी हसायला लागले. खांदकरी म्हणले, वा, विटी दांडू खेळणाऱ्या पोरांच्या नादी लागला आणि गंगा मैयेमध्ये डुबकी मारल्यानं कुठं महारोग बरा होत असतो का? अरे बाबा, जाऊ दे मला बाळा, नाही महारोग बरा हो, जाऊ दे मला. सांगितलं, बाबा एकदा डुबकी मारा, राम म्हणा. काय करा? एकदा डुबकी मारा, राम म्हणा. सांगितलं, अरे वागा, का परेशान करतोस? मला जाऊ दे बाबा. हसायला लागले ते खांदकरी, मला जाऊ दे, हे सोडून देतील मला, जाऊ दे मला. सांगितलं, बाबा एकदा म्हणा. डुबकी मारली, राम म्हणला, तरीही वर आला, तरीही महारोग बरा झाला नाही. आता मात्र गंगा मैयेमधून बाहेर निघाला. ज्याही वेळेला बाहेर निघाला त्यावेळेला कमाल महाराजांनी सांगितलं, बाबा पाया पडतो तुमच्या, फक्त एक तास